कामगार एकजुटीचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है। कर्मचारी एकता जिंदाबाद, कर्मचारी एकता जिंदाबाद। म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कामगार एकजुटीचा विजय असो। हम सब एक है। नमस्कार, मी नेहा मेरा बरा समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपण पाहतोय की बीएमसी चतुर्थ श्रेणी कामगारांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे। आपण त्यांच्याकडनं संवाद साधणार आहोत। काय सांगाल सर, आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू आहे, काय कारण आहे, काय सांगाल? महाराष्ट्र नगर परिषद आणि नगर परिषद कर्मचारी संघटना, सफाई कामगार संघटना व संवर्ग कर्मचारी संघटना यांच्या मागण्यासाठी शासनास 12 ऑगस्ट 2005 रोजी निवेदन दिले होते। पण शासनाने बैठक आयोजित करण्याच्या ऐवजी त्याबाबत कोणतेही निर्णय न घेतल्यामुळे आज 9 सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर नगर परिषदेच्या 60,000 कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आज मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। त्याकरता आज सर्व नगर परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्व विविध नगर परिषदमधून गडचिरोली पासून तर रायगड पर्यंत सर्व नगर परिषदचे कर्मचारी या संघटने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। नगर परिषदेच्या सर्व प्रातिनिधिक स्वरूपात शासनाने सर्व कर्मचाऱ्यांचा पगार ऑगस्टमध्ये 26 ऑगस्टच्या पूर्वी करण्याबाबत कळविले होते। पण शासनाने नगर परिषदेला कोणत्याही प्रकारचं अनुदान उपलब्ध करून दिल्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची गणपती उत्सव म्हणा, राखी महोत्सव म्हणा, हा सर्व काळ्या दिवस म्हणून साजरा करावा लागला। नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला नगर परिषद शासन कर्मचारी समजत नाही की काय असे वाटते। नगर परिषद मध्ये सफाई कामगार हा हातावर काम करून पोट भरतो आणि त्या कर्मचाऱ्याला देखील शासन कोणत्याही प्रकारचं सहानुभूती दाखवत नाही। नगर परिषद कर्मचाऱ्या खूप मागण्या आहेत की नगर परिषद कर्मचारी आज 2005 नंतर कर्मचारी काम करतो, पण ते कधी कधी मयत झाला तर त्यांच्या पाल्यांनी काय करावं याबाबत शासन आजपर्यंत कोणत्या मागण्या काय आहेत? शासनाकडून नगर परिषद कर्मचाऱ्यांना सर्वात महत्वाचा म्हणजे 1 ते 5 तारखेच्या दरम्यान पगार व्हायला पाहिजे। नगर परिषदेच्या रोजंदारी कर्मचाऱ्याला, कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्याला किमान वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे। नगर परिषद मध्ये रोजंदारी कर्मचारी जे आहेत त्यांना सफाई कामगाराला आणि कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्याला किमान वेतन आयोगाप्रमाणे काम व्हायला पाहिजे, पगार मिळाला पाहिजे। त्यांचा जीपीएफ, त्यांचा एनपीएस ते कपात व्हायला पाहिजे आणि त्या कर्मचाऱ्याचे सर्व मागण्या याबाबत सहानुभूती विचार करायला पाहिजे। नगर परिषद रिक्त पद, सफाई कामगाराची पद निर्माण करणं आवश्यक आहे। ते सफाई कामगाराची पद निर्माण करणं आवश्यक आहे। अनुकंपावर तत्वाने लोकांच्या अनुकंपावर समावेशन करणं आवश्यक आहे। आणि महत्वाची मुख्य मागणी म्हणजे ज्यावेळेस शासनाने नगर परिषद कर्मचारी पगार आणि याच्याकडून शासनाच्या वतीनं दर महिन्याला ट्रेझरी मार्फत करायला पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। ज्याप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण मागणी आहे, एकंदरीत जे कर्मचारी एकूण किती जण आलेले आहेत, एकूण संख्या किती आहे? पूर्ण महाराष्ट्र 2,500 ते 3,000 पब्लिक कर्मचारी आलेले आहेत। अच्छा, इथे आझाद मैदानामध्ये उपस्थित आहे। ज्याप्रमाणे संपूर्ण ज्या मागण्या आहेत, या आधी सुद्धा आपले आंदोलन बरेच झालेले आहेत, पण अजूनपर्यंत मागण्या काही मान्य झाल्या नाही, काय सांगा? वेळोवेळी भरपूर पाठपुरावा केलेला, शासनाला भरपूर वेळा आम्ही निवेदन दिलं, पण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून हा आम्हाला टोकाचा भूमिका घ्यावा लागला। पुढील भूमिका काय असणार आहे तुमची? आता काम बंद करायचं, काम बंद आंदोलन। शासनाने आज याच्यावर ठोक असा निर्णय नाही घेतल्यास तर समन्वय समितीतर्फे दसऱ्यापूर्वी एक प्रत्येक नगर परिषद समोर निदर्शने करण्याचे नियोजित करण्याचे प्लॅनिंग आहे। त्यानंतर देखील शासनात जाग न आली तर दिवाळीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याबाबत समन्वय समिती विचार करत आहे। आज शासन काय निर्णय घेते याबाबत आम्ही फार पोटतिडकीने विचार करत आहोत। शासनाने आज आमच्या बाबत योग्य ते निर्णय घ्यावा अशा आमच्या शिष्टमंडळ गेले तिथे भेटीसाठी मंत्रालयामध्ये, तर मग काय सकारात्मक काय वाटतंय का होईल? सकारात्मक व्हायला पाहिजे अशी आमची धारणा आहे। अजून बरेच यावेळी चर्चा, या बाकी बरेच मुद्दे आहेत त्याबाबत चर्चा करणे, पण महत्वाचा मुद्दा म्हणजे शासनाकडून नगर परिषदला पगार 5 तारखेच्या आतमध्ये व्हायला पाहिजे आणि सर्व कर्मचाऱ्याला नगर परिषदेचे शासकीय कर्मचारी वर्ग करण्यात यावे, ही सर्वांची मुख्य मागणी आहे। आणि सर्वांचा पगार ट्रेझरी मार्फत व्हावा हीच मुख्य मागणी आहे। याबाबत विचार झाल्यावर बाकी मागण्याबाबत पुन्हा थोडीशी बैठक घेऊन विचार करता येईल। नक्की, ज्याप्रमाणे आपण पाहतोय की ही चतुर्थ श्रेणी कामगार आहेत, तर त्यांच्या मागण्या पूर्ण होतील की नाही हा कुठेतरी प्रश्न उपस्थित राहतो।